हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचे माझ्या डेली व्हिडिओ व्लॉगमध्ये। तर आता आहे ना आम्ही चाललो आहे पासपोर्ट फोटो काढायचे माझे। तर रेजिस्ट्रीच्या स्कूलसाठी लागते आहे, त्याच्यामुळे रेडी झाले। आता साधी सिंपलच केस विंचरून घेतले। माझा आहे ना हेअर कट करायचं प्लॅनिंग चालू आहे। म्हटलं आता करून टाकावं, पण आता काय माहिती होतं का नाही। तर पाऊस पण खूप येत होता। तर आधी आम्हाला रेजिस्ट्रीच्या पप्पांना आम्ही तिघच चाललो होतो, पिलू आणि मी। तर पाऊस आला, त्याच्यामुळे मग म्हटलं मोठीच गाडी घेऊन रेजिस्ट्रीला एकटं घरी सोडायला हिंमतही होत नव्हती। मग त्याच्यानंतर गाडी घेऊन आले आणि आम्ही डायरेक्ट मग गाडी घेऊन पोहोचलो फोटो स्टुडिओमध्ये। तर फोटो स्टुडिओमध्ये मग पासपोर्ट साईजचे फोटो काढले। तर तिथं इतकी गर्दी होती ना, लोकांनी इतकी गर्दी केलेली होती। पाऊस चालू होता तरी लोक इतके फोटो काढत होते। असो, ज्याचे त्याचे कामं राहतात, त्याच्यामुळे लागतंच फोटो वगैरे पासपोर्ट साईजचे। कोण फ्रेमा बनवतं तर कोण काय सारखं चालूच असतं। तर भारी मस्त फोटो वगैरे काढले पासपोर्ट साईजचे। आणि मॅडम बघा मला सांगत होत्या, मम्मी अशी बस तशी या बस। तर चालू होतं, म्हटलं तू फोटोग्राफरच होय आता। तर अशा प्रकारे मी काढून घेतले मस्त पासपोर्ट साईजचे। माझे ना फोटोच राहिलेले नव्हते, तर रेजिस्ट्रीचे नव्हते, त्यांचे काढले होते। आणि ते मग मी घरीच होते ना, त्यांनी स्कूलमधून येताच फोटो काढून घेतले होते, त्याच्यामुळे मग माझे आज काढले। मग तर मग भारी काढले, साधे सिंपलच हेअरस्टाईल नेमकी केलेली नव्हती मी। आणि मग फोटो वगैरे काढून झाले आणि त्याच्यानंतर लगेच आम्ही फोटो बनवून घेतले। लगेच म्हणजे पासपोर्ट साईजचे फोटो भेटत्या बनून। तर म्हटलं बरं आहे, कसा का होईना स्कूलसाठीच लागतोय मला, कुठं जायचं आहे म्हटलं। तर फोटो वगैरे रेडी होस तर आम्ही फ्रेमा बघत होतो। म्हटलं आभींची अशी फ्रेम बनवून घ्यावा। तर ही फ्रेमची किती सांगितली होती, 1200 का 1800 असे बोलले होते ते। तर मस्त फ्रेम होती, काही 800 होत्या, काही 1500 असं काही रेट होत्या त्याच्या, भरपूर जसे बनवले तसे। तर म्हटलं एखादी बनवून घ्यावं पिलूची आणि रिधिसिद्धीची पण बनवा, म्हणजे तिघांची मिळून एकच फ्रेम बनवा असं वाटतंय। तर बघू आता बनवू एखाद्या दिवशी। तर त्याच्यानंतर मग फोटो वगैरे झाले, घेऊन घेतले आम्ही। आणि मग लगेच पिलूची हेअर कट करायचे होते, तर त्याच्यासाठीच मग निघालो होतो आम्ही। तर बघा मग बाहेरचं वातावरण, पाऊस उघडला होता, तर किती खडूस पाऊस आहे। निघालो तेव्हा इतका आला, त्याच्यामुळे मग मोठी गाडी आणावी लागली। आणि मग मोठी गाडी आणली तर लगेच पाऊसच थांबला होता। तर जाऊ द्या म्हटलं, रिधिसिद्धीला फिरायला भेटलं। हेअर कट करायची होती, पण मग नेमकं त्याला हेअर सलूनचं पार्लर म्हणजे भेटत होतं, पण मग तिथं करूनच भेटत नव्हती। तर त्याच्यामुळे खूपच टाईम झाला होता आम्हाला। तर कारण घरूनच उशिरा निघालो, रिधिसिद्धीचे पप्पा कामावर गेलेले होते, तिकडनं आले आणि त्याच्यानंतर मग आवरलं, मग फोटो काढले आधी, मग लगेच फिरायला लागलो। 2-3 दुकानं बघितले पार्लर। तर काही सगळे नाहीच म्हणत होते। म्हटलं काय माहिती आजही होतो का नाही हेअर कट त्याचा। तर त्याच्या ना डोळ्यांवरती खूप केस यायला लागले होते, त्याच्यामुळे म्हटलं आता करून घेऊ। आणि त्याचं कसं आहे, आता बड्डे पण येणार आहे आणि पूर्ण असं म्हणजे मशीन पण मारून दिलं असतं त्याच्या केसांना, पण म्हटलं नको अजून। तर आता बड्डे होऊन गेल्यानंतरच मग त्याची मस्त आता पूर्ण टक्कल करून टाकणार आहे। तर अशा प्रकारे बाई इथं पण विचारलं होतं, पण इथं पण नाही बोलले, त्याच्यामुळे मग आम्ही शेवटी म्हटलं काय माहिती भेटतं का नाही। तर शेवटी बघा भेटलं आम्हाला। कटिंग करायची बरं का, बाबू पुढे बाबू थोडंसं कट मारा, सारखे करा, थोडे बारीक करा, साईडनीच मारून जाईल का तो मशीन, कात्रीनेच कट करावं, नाही तर हो नाही काढून ठेवायचं, नाही ठेवायचं, नाही पाहिजे कपडा ठेवा काय करायचं बघ, इकडे बघतोय बाबू, पुढचे करा पहिले तुम्हाला कोण दिसत, कोण हर्षद बघ कोण आहे, हात धरा बरं का त्याचे, हर्षद कोण आहे, नाही काय नाही इकडे बघ, इकडे
हसू नका ना. आरशात कोण बघतं दिसतं बघ बरं. आरशात कोण दिसतं? वेगळं दिसायला लागलं ना. आरशात कोण दिसतं? अभ्यंत आहे का बघ बरं. इकडे इकडे इकडे. बाबू कुठे बाबू? त्याचे हात तरी बाबू कुठे धरवला. बाबू? हा थोडं थोडं करा साईड नाही थांब ना. थांब. पिलूची हेअरकट केली बघा कसं दिसतोय तो. आणि आम्ही दोघं घरी आलो आणि रिधी सिद्धीचे पप्पा गेले होते भाजीपाला घ्यायला. पिलूने इतका त्रास दिला, रडूनच थांबत नव्हता तो बघा. अरे दीदी भाजीपाला घ्यायला गेली. भाजीपाला घ्यायला गेली. केव्हा बाहेर नाही अवघड आहे गो. कुठं न्यावं का नाही तुला? थांब चिमटा बस. किती बाहेर बघायचं बघ. आता बाहेरच बघा बर का. स्वयंपाक करायचा. टिबा हांबा पाय. टिबा हांबा पाय. हांबा पाय हांबा. ती तिकडे समोर पाय. टिबा हांबा बघ. दिसली का हॉर्स कुठे? त्याला कसं बस शांत केलं, आंघोळ वगैरे घातली. बघा मस्त खेळतोय आता. कसं दिसतोय पिलू? कसं दिसतोय? त्याच्यानंतर रिधी सिद्धीचे पप्पा आले. तिघं चिकन घेऊनच आले होते. आणि मस्त असं मग त्यांनीच कांदा वगैरे चिरून दिला. आणि ते गेले होते कटिंगसाठी, कारण त्यांना हेअर कट करायचा होता. वेळ भेटत नाही, सुट्टीचा दिवस असला का मग ते जात्या. तर ते गेले होते हेअर कट करायला. तोपर्यंत मी मस्त स्वयंपाक करून ठेवला होता. त्यांनी थोडी मदत केली होती, कांदा वगैरे कट करून दिला. आणि मग अशा प्रकारे मग मी चिकन वगैरे धुतलं मस्त कडक कडक पाण्यामध्ये. आणि चिकनची भाजी बनवली होती मस्त अशी. तर बघा रेसिपी म्हणजे मी शेअर केलेली आहे माझ्या एका व्हिडिओमध्ये. तर आधी आम्ही ना डायरेक्ट ग्रीन चिकनच बनवून घेत असतो. तर त्याच्यामध्ये सर्व टाकलेले आलं, लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर. तर अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि कांद्यामध्ये टाकून दिलेली आहे. तर कांदा, मीठ आधी हळद टाकून परतून घ्यायचा आणि सर्व हिरवं वाटण त्याच्यात टाकून घ्यायचं. आणि वरतून येणं मस्त चिकन धुवून घ्यायचं. आणि हिरवं वाटण पण जास्त म्हणजे परतून घ्यायचं, कारण परतले कच्चं घेतलेलं राहतं ना सर्व वाटण, त्याच्यामुळे परतून घ्यायचं चांगलं. आणि त्याच्यानंतर मग चिकन टाकून द्यायचं आहे. आणि मस्त चिकन पण जास्त वेळ परतून घ्यायचं आहे. तर म्हटलं चला रेसिपीच दाखवून द्यावा तुम्हाला. तर अशा प्रकारे मस्त मी चिकन शिजायला टाकलं. आणि एक साईडला भात पण बनवून घेतला. तर आज आहे ना माझं प्लॅनिंग होतं बाजरीच्या भाकरी बनवायच्या, पण मग नाही बनवलं, एवढं लेट झालं त्याच्यामुळे मग काही बनवताच नाही आलं. आणि पीठ पण दळलेलं नव्हतं त्याच्यामुळे. तर अशा प्रकारे मी भाजी आणि भात टाकून दिला आणि पीठ पण मळून ठेवलेलं होतं. तर तोपर्यंत म्हटलं चला आता दोन्ही गॅस बिझी आहे, तर भाजीपाला भरून घ्यावा. तर भाजीपाला काय घ्यावं, पावसाळ्याची इतकी गिचगिच होती त्यांचे पप्पा म्हणे. तर त्याच्यामुळे आता काय शिमला मिरच्या, उसळ आणि कोथिंबीरची भाजी आणलेली आहे. आणि बटाटे आणलेले होते. तर आज काही जास्त भाजीपाला पण आणलेला नाही, कारण उशीर झाला होता त्यांना जायला. आणि त्याच्यामुळे मग लसूण संपलेलं होतं. बघा किती छान गावरान लसूण भेटलेला आहे मला. तर 100 रुपये किलोनी भेटलेला होता. तर तो सफेद लसूण आहे ना, तो भेटतो 100ला 1.5 किलो. पण हा जो गावरान लसूण आहे ना, तो 100ला 1 किलो भेटला त्यांना. तर मस्त लसूण भेटलेला होता. आणि लिंब पण किती छान भेटलेले होते. आणि भाजीपाला त्यांनाच आवडत नाही असं जास्त घाण असं घ्यायचं पावसाळ्यात. ते म्हणते मला लई किळस येत होती, त्याच्यामुळे त्यांनी काही जे असं म्हणजे बटाटे, ढोबळी असंच आणलं भाजीपाला. त्याच्यानंतर चिकन शिजलं आणि मग उकडलेलं चिकन आहे ना रिद्धी सिद्धीला खायला दिलं, कारण दरवेळेस त्यांना खूप आवडतं ग्रीन चिकन खायला. आणि मग नंतर भाजीला फोडणी दिली. तोपर्यंत फोडणी देईपर्यंत आले होते त्यांचे पप्पा. मग त्यांना आंघोळीला पाणी ठेवलेलं होतं. मग त्यांनी आंघोळ वगैरे केली आणि मी पण तोपर्यंत भाजीला फोडणी दिली. आणि रिद्धी सिद्धीने घेतलेलं होतं अभ्यंतला. तर सर्वांनाच कामं वाटून घेतलेले होते. आणि बघा किती छान चिकनला मस्त तरी आलेली आहे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही सर्वांनी मिळून मस्त जेवण केलं.
ते म्हणत होते तुम्ही जेवण करून घ्या, मी एकटा नंतर बसतो, पण म्हटलं नको, आपण संगतीच बसू आणि पिलू पण थोडंफार खाईल म्हटलं. तर पिलूचं पोट भरलेलं होतं, तो काही एवढं खाल्लंच नाही त्याने, 1-2 घासच खाल्लं. तर असा होता डेली व्लॉग. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. जे कोणी चॅनलला असेल त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. एखाद्या नवीन तर असं काही व्हिडिओ तर असं दाखवण्यासारखं असलं ना तरच व्हिडिओ बनवावं वाटतं, नाहीतर मग रोज काय कंटेंट ठेवावं, काय बनवावं असंच वाटतं. तर चला, एक आठवण म्हणून पण आपले व्हिडिओ राहतात आणि गेलाच व्हायरल एखादा तर बघू. तसे प्रयत्न चालू आहे चांगले बनवायचा. तर तुम्ही पण सपोर्ट करा. बाय बाय.